ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट येत आहे। वीरेंद्र सिंग बरोरियाला लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। संदीप दुनियाचा मुख्य साथीदार वीरेंद्र सिंग संदीप दुनिया हा विदेशात ड्रग्स पुरवायचा। पुण्यात तयार होत असलेला ड्रग्स लंडनसह इतर देशांमध्ये पुरवणारा संदीप दुनियाचा मुख्य साथीदार वीरेंद्र सिंग बरोरिया याच्या विरोधात पुणे पोलिसांनी आता लुकआउट नोटीस बजावलेली आहे। आरोपी वीरेंद्र सिंग हा मूळचा दिल्लीचा रहिवासी असून वीरेंद्र सिंग हा कुरकुंब एमआयडीसीत बनवलेले ड्रग्स हे दिल्ली मार्गे विविध देशांमध्ये पुरवत अशी माहिती समोर येत आहे। तर पुणे पोलिसांनी दिल्लीत केलेल्या छापेमारीत आरोपी सिंग हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता। आरोपी सिंग हा नेपाळ मार्गे इतर राष्ट्रात पळून गेलेला असल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे आताची मोठी बातमी त्या संदीप दुनियाचा मुख्य साथीदार वीरेंद्र सिंग यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। पुणे ड्रग्स प्रकरणात ही मोठी अपडेट आता समोर येते। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चंद्रशेखर भांगे माझ्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेला आहे। चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। पुणे ड्रग्स प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे। वीरेंद्र सिंग बरोरियाला आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। याबाबत सविस्तर काय सांगशील? कारण संदीप दुनियाचा मुख्य साथीदार वीरेंद्र सिंग होता आणि संदीप दुनिया विदेशात ड्रग्स पुरवायचा अशी माहिती मिळते। काय सांगशील याबद्दल सविस्तर? खरं तर वीरेंद्र सिंग जो बरोरिया आहे तो मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे आणि दिल्ली मार्गे तो लंडन आणि इतर देशांमध्ये ड्रग्ज पुरवायचा। पुण्याजवळील कुरकुम या ठिकाणी जे ड्रग्ज बनवायचं ते बाय रोड जे आहे ते दिल्लीपर्यंत पोहोचायचं आणि दिल्लीवरून जो वीरेंद्र सिंग आहे तो लंडन आणि इतर देशांमध्ये हे सगळं ड्रग्ज सप्लाय करायचा। खरं तर या सगळ्या कारवाईमध्ये वीरेंद्र सिंगचं ज्यावेळेस नाव पुणे पोलिसांना समोर आलं तपासामध्ये, त्यानंतर पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जी आहे ती जारी केलेली आहे। खरं तर सध्या जो यातील मुख्य आरोपी आहे संदीप दुनिया हा फरार आहे, हा सुद्धा विदेशामध्ये आहे आणि त्याचा साथीदार म्हणजे ज्या पद्धतीनं ड्रग्सची सप्लाय करणारा जो विदेशातला आंतरराष्ट्रीय तस्कर जो आहे वीरेंद्र सिंग हा सुद्धा विदेशात पळून गेल्याची माहिती समोर येत आहे। नेपाळ मार्गे हे सगळे जे आरोपी आहेत ते विदेशामध्ये सध्या पळून जात आहेत। आपण पाहिलं की आतापर्यंत या सगळ्या कारवाईमध्ये 9 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केलेलं आहे। खरं तर पुणे, सांगली, त्याचबरोबर नवी दिल्ली अशा वेगवेगळ्या भागामधून हे सगळे आरोपी जे आहेत ते अटक केलेले आहेत। पुणे पोलिसांनी तब्बल 3,500 कोटी रुपयाचं ड्रग्ज सुद्धा जप्त केलेलं आहे। आपण पाहिलं, परंतु या सगळ्या ड्रग्जमध्ये जे मोडके आहेत त्यामध्ये संदीप दुनिया आणि वीरेंद्र सिंग हे दोघेही फरार आहेत। या दोघांच्याही विरोधामध्ये सध्या लुकआउट नोटीस जारी जरी केली असली तरी जोपर्यंत या दोन्ही आरोपींना अटक करता पुणे पोलिसांना यश येत नाही तोपर्यंत या ड्रग्स रॅकेटचा जो आहे तो संपूर्ण तपास पुढे जाणार नाही। कारण नक्कीच चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाची अपडेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।